नमस्कार मित्रांनो, आपलं भारतीय नागरिकत्व सोडून ब्रिटिश नागरिकत्व घेतलेल्या आणि इंग्लंडच्या राजाशी आयुष्यभर एकनिष्ठता राखण्याची शपथ घेतलेल्या डॉक्टर संग्राम पाटील यांना अटक झाली म्हणून पुरोगामी वर्तुळात बोंबाबोंब व्यक्त व्हायला सुरुवात झाली, बोंबाबोंब करायला सुरुवात झाली. आणि त्याच्यात त्यांनी असंही सांगायला सुरुवात केली की ब्रिटिश गव्हर्नमेंटकडून दट्ट्या लागल्यानंतर, ब्रिटिश सरकारकडनं प्रेशर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी संग्राम पाटील यांना सोडून दिलं. पण 15 तास त्यांची चौकशी करण्यात आली, त्यांना अटक करण्यात आली. प्रत्यक्षात स्वतः डॉक्टर संग्राम पाटील यांनी हे खोटं असल्याचं सांगितलं. पण तोपर्यंत असं काही झालं की स्वतःची पोळी शेकणारे आणि एरवी मुंबई पुणा रस्त्यावर फुकटची राईड मिळते का म्हणून प्रयत्न करणारे वकील, आंतरराष्ट्रीय वकील यांनी त्याच्यावर, या तव्यावर स्वतःची पोळी भाजून घेतली होती. सांगायचा मुद्दा हा की भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिल्लक आहे का नाही अशी चर्चा सुरू होण्यामागचं निमित्त डॉक्टर संग्राम पाटील यांची चौकशी हे ठरलं. आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. याचं कारण म्हणजे 18 डिसेंबर 2025 म्हणजे जवळपास महिन्याभरापूर्वी, 3 आठवड्यापूर्वी निखिल भामरे या भाजपाच्या सोशल मीडिया सेलमधल्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं तक्रारीमध्ये की त्यांना इंटरनेटवर काही पेजेस फेसबुकवर आणि याच्यावर अशा नागरी विकास आघाडी वगैरे असं हे मिळालेलं आहे. मी तुम्हाला वाचून दाखवतो त्यांनी काय म्हटलंय. मी निखिल शामराव भामरे, वय 25, धंदा व्यवसाय, राहणार ठाणे. मी पत्ता सांगत नाहीये पण ठाण्याचाच आहे, चांगली गोष्ट आहे. मी माझे परिवाराच्या सोबत राहतो ठाण्यामध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडिया सहसंयोजक म्हणून काम पाहतो. आणि 18/12/2025 मध्ये मी नेहमीप्रमाणे काम करत असताना, पक्ष कार्यालयात येत असताना समाज माध्यमांवर सक्रिय होतो. आणि तेव्हा लोअर परेल मोनो रेल्वे स्टेशन जवळून जाताना सकाळी 10:19 बघा किती तपशील आहेत, माझ्या निकट निदर्शनास आले की शहर विकास आघाडी या फेसबुक खातेधारकांनी त्याचे फेसबुक खात्यावर 14 डिसेंबर 2025 रोजी 1:58 रात्री, बापरे काय काय तपशील दिलेले, जो काहीतरी एक मजकूर पोस्ट केला होता. त्याच्यामध्ये एका महिलेबाबत आक्षेपार्ह लिखाण होतं. तसंच भारतातल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांबद्दलही काहीतरी द्वेषपूर्ण मजकूर, दुष्टता पसरवण्याचा प्रसारित केल्याचं दिसून येत आहे. आणि तसंच डॉक्टर संग्राम पाटील या फेसबुक खातेधारकांनी देखील त्याचे फेसबुक खात्यावर 14/12/2025 रोजी संध्याकाळी 5:02 खालील लिंकमधील आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचे मी पाहिले. सदर प्रसारित केलेल्या मजकुरावरून आमच्या पक्षाच्या भारतातील प्रमुख नेत्यांबद्दल अवमानकारक व दृष्टता पसरवण्यासाठी, मला या शब्दाचा अर्थ कळला नाही, प्रसारित केल्याचे दिसून येत आहे. त्याची लिंक आहे. आणि मी उपरोक्त दोन्ही फेसबुक आयडीवरनं प्रसारित केलेल्या पोस्टचे स्क्रीनशॉट काढले असून ते स्वाक्षांकित करून सादर करीत आहे. आणि त्यामुळे त्याच्यात त्यांनी त्याची तक्रार केलेली आहे. आता हे झालं केव्हा? 18 डिसेंबर 2025. संग्राम पाटील भारतात आले केव्हा? आज तारीख आहे 11, 10 किंवा 9च्या रात्री ते आले असावेत. आता बघा, या सगळ्या काळामध्ये त्यांच्या विरुद्ध अशी तक्रार दाखल केली आहे हे त्यांना माहिती नव्हतं का? किंवा त्यांना इथे जे प्रचारासाठी बोलवत होते त्यांना हे माहिती नव्हतं का? संग्राम पाटील हे कोविड काळामध्ये बरेच लोकप्रिय झाले, कारण कोविड काळात लोकांना कसं वागा, काय करा, काय करू नका
याचा सल्ला देणारे अनेक डॉक्टर यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रसिद्ध झाले, त्याच्यामध्ये महाराष्ट्रात मराठी भाषेत तरी डॉक्टर रवी गोडसे आणि डॉक्टर संग्राम पाटील यांचा नाव आवर्जून उल्लेख करावा लागेल. कालांतराने संग्राम पाटील हे राजकीय कार्यकर्ते जास्त आणि वैद्यकीय डॉक्टर कमी असल्याचं वाटायला लागले आणि मग कधी टिपू सुलतानची भलामण कर, कधी मोदींवर टीका कर, कधी म्हणजे एका प्रकारे मराठीतले ध्रुवराठी म्हणून त्यांची ओळख जास्त समाजापर्यंत होऊ लागली. याच्यातही काही अडचण नाही. तुम्ही ब्रिटिश नागरिक आहात. तुम्ही ब्रिटनच्या भूमीवर राहून ब्रिटनबद्दल, खरं तर तुम्ही ब्रिटिश नागरिक असताना तुम्ही ब्रिटनच्या राजकारणाबद्दल, तिथे होत असलेल्या ब्रिटनचा पाकिस्तान होतोय किंवा तुमच्या भाषेत बोलायचं तर ब्रिटनमध्ये मुसलमानांवर कसा अन्याय होतोय याविषयी तुम्ही व्यक्त झाला असतात, बोलला असतात तर ते अधिक संयुक्तिक ठरलं असतं. कारण तुम्ही ब्रिटनमध्ये अनेक वर्ष राहताय, नागरिकात, तिथल्या प्रश्नांवर व्यक्त होणं हे नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य आहे. पण तुम्ही भारताचं नागरिकत्व सोडलं तरी भारताचं राजकारण काही तुमच्यातनं सुटे ना. याच्यात काही चूक आहे का? नाही चूक आहे. कारण आपण देखील इथे बसून ट्रम्प तात्या किंवा निकोलस मादुरो, व्लादिमीर पुतीन, नेतान्याहू, शिंजो आबे किंवा ब्रिटनचे पंतप्रधान यांच्याबद्दल वक्तव्य करत असतो, पण ते विषयानुसार करत असतो. अशी एखादी प्रचारकी तंत्राने आपण ते करत नसतो. बरं, हे केलं तर मी काय अमेरिकेत ट्रम्प विरुद्ध प्रचाराला जात नाहीये. डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत उभे आहेत आणि त्यांना पाडण्यासाठी मी इकडनं भारताचा नागरिक म्हणून अमेरिकेत जात नाही. जर मी भारताचा नागरिक म्हणून अमेरिकेत जात असेल आणि ट्रम्प विरुद्ध, ट्रम्पच्या निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी जात असेल, तर माझ्याबद्दल अमेरिकन संरक्षण यंत्रणांना, सुरक्षा यंत्रणांना काळजी वाटणं, माझ्यावर त्यांनी लक्ष ठेवणं स्वाभाविक आहे. आपल्याला आठवत असेल आत्ताच या ज्या सगळ्या भारतीय H1B व्हिसाधारक किंवा अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांना त्यांची सोशल मीडिया पोस्ट स्कॅन करण्याचे आदेश अमेरिकेत दिले गेलेले आहेत. त्याच्यामुळे खुश झालेल्या मंडळींना की बघा आता कशी भक्तांची लागली, हे करणारे हीच मंडळी आहेत. की H1B व्हिसा आता कमी झाल्यामुळे महाराष्ट्रातले चिन्मय तन्मय, त्यांचे आई वडील आता काय करणार, अशा प्रकारचे आनंद व्यक्त करणारे हीच मंडळी आहेत. म्हणजे जर अमेरिकेने ही गोष्ट केली तर छान असतं. भारतामध्ये नुसतं चौकशीसाठी थांबवलं तर लगेच भारताची लोकशाही धोक्यात येते. बरं, हे निखिल भांबरे कोण आहेत याची देखील माहिती करून घेणं आवश्यक आहे. आत्ता त्यांचं वय 25 वर्ष आहे. महाविकास आघाडीच्या काळात त्यांचं वय जेमतेम 21-22 वर्ष होतं आणि तेव्हाही त्यांनी अशीच काहीतरी सोशल मीडिया पोस्ट केली होती. ते काही ब्रिटिश नागरिक नाही आहेत, भारतीय नागरिकच आहेत. आणि निखिलने तेव्हा पोस्ट केली होती, बहुदाशी ती शरद पवारांच्या बाबत होती की काहीतरी बारामतीच्या गांधीला बारामतीचा गोडसे पाहिजे वगैरे असं काहीतरी. तर एका प्रकारे शरद पवारांच्या हत्येचा कट वगैरे अशा प्रकारे त्याला वागणूक देऊन, ज्याप्रमाणे केतकी चितळेला अटक करण्यात आली आणि नंतर महाराष्ट्रभरच्या तुरुंगांमध्ये फिरवण्यात आलं, त्याच्याहून वाईट अवस्था निखिल भांबरेची झालेली आहे. निखिल भांबरेंनी या काळात अनन्वित अत्याचाराचा पोलिसांच्या आणि सरकारच्या, खुनशी उभाटा सरकारच्या अत्याचारांचा सामना निखिल भांबरेंनी केलेला आहे. आणि तो हे सगळं पचवून जी लढाई आहे ती लढायला मैदानात उतरलेला आहे. त्याची विचारधारा, त्याचा पक्ष आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी त्यांनी लढाई लढणं की जो अन्याय, ज्या पोस्टसाठी मला तुरुंगात टाकण्यात आलं 42 दिवस, त्याच्याहून वाईट पोस्ट जर इतर करत असतील तर त्यांना तुरुंगात टाकणं सरकारचं कर्तव्य नाही का? हा साधा प्रश्न आहे त्याचा. आणि त्यामुळे त्यांनी तक्रार केली आणि संग्राम पाटील यांना काय अटक केलेली नाहीये. ते भारतासाठी कशासाठी आलेले आहेत, तुमच्या विरुद्ध अशी तक्रार आलेली आहे, म्हणजे आमचं तुमच्यावर लक्ष आहे. आता पुढचे 10 दिवस संग्राम पाटील काय बोलतात याच्यावर लक्ष ठेवा, म्हणजे तुम्हाला या पुरोगाम्यांच्या भंपकपणाचं उत्कृष्ट उदाहरण तुम्हाला दिसेल. कारण व्यवस्था अशी आहे की हे जे सगळे निर्भय बानो वगैरे जे सगळे मंडळी आहेत, हे सगळे काँग्रेसचे पगारी प्रचारक म्हणून काम करतात. अनेक आघाडीचे संपादक, विद्यापीठांचे प्राध्यापक हे सगळे निर्भय गँगमध्ये किंवा भारत जोडो गँगमध्ये सहभागी होतात. कोणी कोणत्या गँगमध्ये सहभागी व्हावं, कोणी कोणाचा प्रचार करावा, कोणी कोणाच्या बाजूनी राजकारण करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ते करताना तुम्ही भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. जर तुम्ही स्वतःचं मत व्यक्त करताय एक ब्रिटिश नागरिक म्हणून, तुम्ही तुमच्या देशात राहून भारताबद्दल मत व्यक्त करा. तुम्ही भारतात जर त्या निमित्ताने येणार असाल तर लोकांना आणि तिथल्या तपास यंत्रणांना हा संशय असणं सहभागी आहे की तुम्ही इथल्या लोकशाही प्रक्रियेत ढवळाढवळ करायला आले. भले तुमचा जन्म भारतात झाला असेल, भलं तुमचं अख्खं आयुष्य भारतात गेलं असेल, भलं तुम्ही भारतात बद्दल अनेक गोष्टी बोलल्या असाल,
पण आता तुमचं नागरिकत्व ब्रिटिश आहे आणि त्यामुळे तुम्ही जर इथे निवडणूक काळात येणार असाल आणि तिथे तुम्ही राजकीय भूमिका घेणार असाल आणि तुमच्या आधीच्या राजकीय भूमिकांबद्दल तुमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल झाली असेल तर पोलिसांनी गोड समज देणं, गोड भाषेत समज देणं यात काही चुकीचं नाही. उलट असं तर करायलाच पाहिजे, कारण असं नाही झालं तर कोणी सोमागोम्या परदेशी नागरिक असलेला येईल आणि इथे राजकारणात निवडणुकीच्या वेळेला येऊन काहीतरी प्रचार करेल. आणि त्यामुळे पोलिसांनी चौकशी केली तर या सगळ्यांची पळताभुई थोडी झाली. मग निखिल वागळे असतील, ते वसीम कोण दरोडे असतील, त्यांचे ते चौधरी असतील, धुरंधरमधले असलम चौधरी पुण्यातले, त्यामुळे ही सगळी मंडळी ती थैथयाट करायला लागली, कारण हे सगळे यांच्या प्रचारी टोळीचा भाग होते. आता प्रश्न असा आहे की पुढचे 10 दिवस संग्राम पाटील आपल्या लेखणीला आवर घालणार का? मला काय करायचं ते करा, मला फरक पडत नाही. निखिल भांबरेंनी जशी कारवाई सहन केली, केतकी चितळेंनी जशी कारवाई सहन केली, तशी मी देखील कारवाई सहन करेन. पण मी माझी अभिव्यक्ती सोडणार नाही. म्हणून जे काही टिपू सुलतानबद्दल, मोदींबद्दल, अमित शहाबद्दल, देवेंद्र फडणवीसांबद्दल ज्या काही अश्लाघ्य पोस्ट ते करत असतात लंडनमधून, तशा पोस्ट इथे जळगावमध्येही करतील, ते बघणं महत्त्वाचं आहे. कारण ते जर केलं तर मग मानलं पाहिजे की हिंमत आहे माणसात. जर तिथे आता आल्यावर त्यांनी आपली तलवार म्यान केली, कारण तुम्ही बघा 25 डिसेंबर 27 डिसेंबर दर दुसऱ्या दिवशी म्हणजे या सगळ्या लोकांविरोधात त्यांचं सोशल मीडियावरचं वक्तव्य, लिखाण सगळं सुरू आहे. आता पुढचे 10 दिवस जर ते चालू राहिलं तर मग दम आहे असं म्हणावं लागेल की मी कारवाई जी काय होईल, कायद्याने जी काही कारवाई होईल ती मी सहन करीन, तिला मी पुरून उरेन. आणि जर तलवार म्यान केली तर मग लक्षात येईल हा सगळा एका मोठ्या पुरोगामी भंपकपणाचाच एक भाग आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.